पुण्यातून पुण्यात मवी आणि महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहे। लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। प्रचार सभा आयोजित करण्यात येत आहेत। प्रचाराला सुरुवात झालेली आहे। तर आज महायुतीकडून आणि महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करतील। मात्र या अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाकडून महायुतीकडूनही आणि महाविकास आघाडीकडूनही शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे पुण्यात वाहतुकीत बदल करण्यात आले। महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आज अर्ज दाखल करतील। मात्र हे अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। त्याचबरोबर सभाही आयोजित केल्या जाणार आहेत। शरद पवार हे सुद्धा पुण्यात आहेत। यावेळी पुण्यात गुरुवारी महायुती आणि महाविकास आघाडीचं दोन्हीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। जाहीर सभा होणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि यावेळी शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजित पवार यावेळी उपस्थित असणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाल्याचं पाहावयास मिळत आहे। पुण्यातून महायुती आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करतील। प्रचार सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, खरं तर महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन्हीकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आज पुण्यात मध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। दोघांकडून देखील उमेदवारी अर्ज जे आहेत ते आज पुण्यातील विभागीय आयुक्तालयामध्ये सादर करण्यात येणार आहे। आणि त्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सभांचं आयोजन पुण्यातील या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळते। आणि तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली पाहायला मिळते। पुण्यातील रास्ता पेठेमध्ये जे आहे ते अशा प्रकारे आता तयारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। महाविकास आघाडी जी आहे ती सभा पार पडणार आहे आणि सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सध्या पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये तयारी जी आहे ती महायुतीकडून देखील आणि महाविकास आघाडीकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी जे आहे ते महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते पुण्यामध्ये असणार आहेत। तर महाविकास आघाडीकडून उभाटाचे संजय राऊत असतील, राष्ट्रपती शरद पवार असतील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात हे देखील महाविकास आघाडीचे उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि त्यांच्या जाहीर सभा ज्या आहेत ते पुण्यामध्ये ज्या आहेत त्या पार पडणार आहेत आणि त्यांची तयारी जी आहे ती सध्याच्या घडीला पूर्ण झालेली पाहायला मिळते। पुण्यामध्ये सगळे नेते मंडळी जे आहेत ते सकाळपासूनच यायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो पुणेकरांसाठी राजकीय सभांचा असणार आहे। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सगळेजण जे आहेत ते राजकीय सभा घेणार आहेत आणि या सभांच्या माध्यमातून त्यांच्या उमेदवारांचे विजन सांगतील, त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करतील। प्रचारासोबतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते प्रचाराचा एकंदर सुरुवात जी आहे निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती या माध्यमातून सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल। प्रज्ञा, पुण्यात खरं तर आता सध्या प्रत्येक उमेदवार आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करेलच। दुसरं म्हणजे आता पुण्यात आणि बारामतीत सध्या राजकीय चित्र पाहावयास मिळतंय। हाय व्होल्टेज जे उमेदवार आहेत, ज्या जागा आहेत त्यावर अर्ज दाखल करण्यात येणार आहे। तर या संदर्भात अधिकचा तपशील की बारामतीत पुण्यात खरं तर कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक ही लढत पाहावयास मिळेल? नक्कीच प्रज्ञा, खरं तर आपण पाहिलं तर संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार विरुद्ध पवार असा सामना जो आहे तो पाहायला मिळणार आहे। आणि त्या सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। त्या पवारांनी अनेक दशक या महाराष्ट्रातील राजकीय पटलावरती जे आहे ते राज्य स्थापन केलेलं होतं आणि त्याच पवार कुटुंबामध्ये फूट पडल्यानंतर पवार विरुद्ध पवार हा
सामना जो आहे तो बारामतीमध्ये होतोय. अतिशय हाय व्होल्टेज सामना जो आहे तो होणार आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये सगळी शक्ती जी आहे ती पणाला लावलेली पाहायला मिळते. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी देखील अजित पवार यांच्याकडून मोठी शक्ती जी आहे ती कामाला लावलेली पाहायला मिळते. त्यामुळे दिवसांमध्ये ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती अतिशय अतिप्रसिद्धी आणि संघर्षाची या दोन्ही उमेदवारांसाठी होताना पाहायला मिळेल. धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.